आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सर्वात आधी बघूया हेडलाईन्स। स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देण्यासाठी 1111 फूट लांबीचा झेंडा घेऊन काढण्यात आली तिरंगा रॅली। शिंदे सरकारमधील सामील शिंदे गटातील मंत्र्यांनी शपथ घेताच धुळ्यात शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष। काशी विश्वेश्वर येथून 1350 किलोमीटर पायी जाऊन कावड यात्रेच्या माध्यमातून आणलेल्या जलाने अभिषेक करून महाप्रसादाचे करण्यात आले आयोजन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग, आदिवासी एकात्मिक प्रकल्प यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वधर्मीय समता तिरंगा रॅलीचे आयोजन। आता बघूया बातम्या सविस्तर। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग, आदिवासी एकात्मिक प्रकल्प धुळे यांच्या अंतर्गत सांस्कृतिक पतपेढीतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी बांधवांच्या परंपरा, वेशभूषा त्याचबरोबर वाद्य संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे। शेकडो वर्षांपूर्वी आपली परंपरा जपणाऱ्या आदिवासी बांधवांचे आदिवासी संस्कृतीचे दर्शन या रॅलीमधून बघताच घडत असल्याचे दिसून आले आहे। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग नोंदविला असून विद्यार्थ्यांतर्फे विविध प्रकारचे आदिवासी नृत्य त्याचबरोबर वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या रॅली संदर्भातील संपूर्ण माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण आणि सर्वधर्मीय एकतेचे जनजागरण करत आज मंगळवार रोजी जिल्हा पोलीस दलाने सर्वधर्मीय समता तिरंगा रॅली काढली। या रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी देखील सहभागी होऊन देशप्रेमाचा जागर केला। धुळेच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानापासून या सर्वधर्मीय समता तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। यात शीख धर्मगुरू बाबा धीरज सिंगजी, मौलाना शकील अहमद काझमी, फादर विल्सन रॅड्रिज, आचार्य महंत साळकर बाबा, महंत गोंदेकर, गुरुद्वारचे रणवीर सिंह, रवींद्र सिंह रागे, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी, माजी सैनिक युनुस शेख यांच्यासह सर्वधर्मीय प्रतिनिधी सहभागी झाले होते। यावर्षी स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने धुळ्यामध्ये आज आपण फार मोठी अशी समता रॅली, सर्व धर्म समभावाची रॅली काढलेली आहे। पोलिसांच्या वतीने, धुळा जिल्हा पोलिसांच्या वतीने हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सर्व आमचे कर्मचारी, अधिकारी, सर्व धर्मगुरू आणि त्याचबरोबर जनतेचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि ही रॅली संपूर्ण धुळे शहरामधनं जाणार। याच्यामध्ये एक समतेचा, शांतीचा आणि स्वस्थतेचा संदेश हा जगाला मिळणार आहे। स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त धुळे शहरातून आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या तिरंगा रॅली दरम्यान 1111 फूट लांबीचा तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन धुळे शहरातून या भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली। भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक धुळे भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे। धुळे शहरातील अग्रेसन पुतळा परिसरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। त्याचबरोबर धुळे शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा व चौकांमधून ही भव्य रॅली मार्गस्थ करण्यात आली आहे। या रॅली दरम्यान भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता। या भव्य तिरंगा रॅलीमध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह महापौर प्रदीप करपे व खासदार सुभाष भामरे सहभागी झाले होते। त्याचबरोबर हजारोंची संख्येने धुळेकर नागरिक देखील या तिरंगा रॅलीत सहभागी झाले असल्याचे बघावयास मिळाले आहे।
शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. बेकार बसणार मला. शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे समर्थक गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील व अब्दुल सत्तार या तिघही मंत्र्यांच्या शपथविधी पार पडताच धुळ्यात शिंदे समर्थकांतर्फे फटाके फोडून आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला आहे. शिंदे गटातील या तीनही मंत्र्यांमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये शिंदे समर्थक शिवसैनिकांना मोठे पाठबळ मिळणार असल्यामुळे शिंदे समर्थक शिवसैनिकांमध्ये वेगळाच आनंद बघावयास मिळाला आहे. शिंदे समर्थक शिवसैनिकांनी पेढे भरून व फटाके फोडून हा आनंद उत्सव धुळे शहरातील सुनी महानगरपालिका समोर साजरा केला आहे. म्हणजे कालपासून काही विरोधकांनी जे काही षडयंत्र रचलेलं होतं की अब्दुल सत्तार साहेबांच्या परिवाराची आणि त्यांची बदनामी करून मंत्रिमंडळापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणं काही विरोधकांकडून झाला होता. परंतु अब्दुल सत्तार साहेबांचा कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नसल्यामुळे त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. जे धुळ्याचं पालकमंत्रीपद ज्यांनी भूषवलं ते अब्दुल सत्तार साहेबांचा मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्यांचाही समावेश झाला. त्यांनी शपथ घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि जे आपल्या जिल्ह्याला लागून उत्तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात ते श्री दादाजी भुसे साहेब यांचा देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे. आपल्या जिल्ह्याच्या बाजूला खानदेशाचे आणि महाराष्ट्राची मुलुक मैदान तोप म्हणून ज्यांना गौरवलं गेलेलं आहे ते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांचा देखील या मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे. अतिशय चांगलं मंत्रिमंडळ आज समावेश घेऊन चांगल्या मंत्र्यांचा समावेश घेऊन आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये होणार आहे. मंजुळाताई गावित या आदिवासी आमदार आहेत. यांना देखील आज आदिवासी दिनाचं औचित्य साधून आम्हाला वाटलं होतं की एक सरप्राईज गिफ्ट मिळेल. परंतु आज जरी झालं नसेल, अपक्ष आमदारांना आज कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद दिलेलं नाही आहे. परंतु विस्तार जो होईल पुढच्या काळात जी काही दुसरी यादी मंत्रिमंडळाची प्रसारित होईल तिच्यामध्ये निश्चितपणे धुळे जिल्ह्याला प्रतिनिधित्व मंजुळाताईंच्या रूपाने मिळेल अशी आम्हाला शिवसैनिकांना खात्री आहे. विकास त्र्यंबक रवंदळे यांनी काशी विश्वेश्वर ते नागेश्वर तीर्थक्षेत्र पुरमेपाडा पायी कावड यात्रा 45 दिवसात 1350 किलोमीटर पायी कावड यात्रा पूर्ण केल्यानिमित्ताने पुरमेपाडा येथील नागेश्वर मंदिरात गंगाजल पूजन, जल अभिषेक व भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी विकास रवंदळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातील भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. यावेळी 1350 किलोमीटर काशी विश्वेश्वर कावड यात्रा पायी पूर्ण करून आलेल्या विकास त्र्यंबक रवंदळे यांनी पायी कावड यात्रेदरम्यानचा आपला अनुभव पत्रकार बांधवांशी बोलताना सांगितला आहे. सोमवार रोजी काशी विश्वनाथ ओम जे गंगा मातेचं जल आणलं होतं ते जल काल जलाभिषेक केला, जलपूजन केलं. काल एकादशी असल्यामुळे आज मंगळवारी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे. सर्व पंचक्रोशीतून सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आहे. सर्व पंचक्रोशीतून नातेवाईक मित्र कंपनी सर्व प्रसादासाठी आले. सर्वांनी मला आशीर्वाद दिला, सर्वांनी सहकार्य केलं. मला UP-पासून तर MP-पासून महाराष्ट्रामध्ये तिन्ही राज्यांमध्ये मला एकदम चांगल्या प्रकारे मला आशीर्वाद जनतेतून मिळाला, साई भक्तांचा आशीर्वाद मिळाला. तर मी एकदम व्यवस्थित सुखरूप 1350 किलोमीटर रन मला कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन आलं नाही, कुठल्याही काही झालं नाही. मी एकदम आनंदित आलो आणि कावड यात्रामध्ये मला सर्व गावकऱ्यांनी माझ्या जन्मभूमीच्या गाववाडीतून सर्व कुटुंबपाड्यातून माझं मोठं जंगी स्वागत करण्यात आलं. मी
सर्व भाविकांचे आणि गाववाल्यांचे सगळ्यांचे ऋणी आहे असं माझ्यावर प्रेम असू द्यावं ही विनंती. ओम साईराम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर गंगा.